3 मध्ये मूलभूत हक्क सर्वसाधारण हे प्रकरण आहे. दिसते का तुम्हाला? काय प्रकरणाचं नाव? आपल्याला अधिकार आहे की नाही? या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचं शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. मग आता याच्यामध्ये मूलभूत हक्क असे म्हटलेलं आहे. काय? कुठले हक्क? मूलभूत हक्क. आणि त्याच्यामधला पहिला हक्क आहे समानतेचा हक्क. कुठला हक्क आहे? कायद्यापुढे समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचं संरक्षण नाकारणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य कोण बघा काय म्हटलंय? राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून कोणालाही भेदभाव करणार नाही. म्हणजे कुठल्याही धर्माचा माणूस असू देत, कुठल्याही पंथाचा माणूस असू देत, कुठल्याही जातीचा असू देत, सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे. लक्षात आलं का? एवढंच नव्हे तर धर्माच्या आणि जातीच्या नावावरून दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची साधने यामध्ये सगळ्यांना प्रवेश असणार. समजते का? यामध्ये सगळ्यांना प्रवेश असणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे काय? धर्म, जात, लिंग यावरून तुम्हाला कुठेही कोणीही अडवणार नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अस्पृश्यता नष्ट करणे. म्हणजे काय? पूर्वी खालच्या जातीतल्या लोकांना वरच्या जातीतले लोक स्पर्श करत नसत. म्हणून काय केलं? अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलेलं आहे. निषिद्ध म्हणजे नाकारणे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. म्हणजे सेवा विषयक किंवा विद्याविषयक मान विशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. म्हणजे देशाची तुम्हाला परकीय देशामध्ये जर तुम्ही पुरस्कार मिळवला तर देशाची परवानगी घेतली पाहिजे.